होय दीदी. सदा सर्वदा बोललास. गुड. काही जा घेऊन ये. हो आता रिदेश परत उठला. हा वेट. कुठे गेली? खालती गेली. दुसरी घे जा. दुसरी पेन्सिल आण. वेट इकडे. रिदेश धर. ठीक आहे ठीक आहे बस. चला लिया. ओ ओ चालू आहे. ओ दाबू नको. दाबू. हॅलो नमस्कार, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये. तर आता ना मी ब्रेकफास्ट वगैरे केला आणि रिदेशला ना मी म्हटलं ब्रेकफास्ट करेपर्यंत त्याला लिहायला देते म्हणून त्याला मग मी ते ड्रेसिंग करायला दिलं होतं मराठी लेटर्स. तर आता तो थोडासा म्हणजे त्याचं आई दिलेलं मी त्याला काढायला आई. तर ते आई त्याचं पेज आत्ता झालं कंप्लीट आणि नुसता असा मध्ये मध्ये असा हे करतो त्याचं ना. त्याचं मगाशीच कंप्लीट झालं असतं असं. तर आता मी आता त्याला ठेवायला सांगते आणि त्याचं नॉर्मली जे मी घेते ना फिजिकल आता तसं मी आता त्याचं घेते आहे. कारण माझी सकाळ म्हणजे सुरुवात आहे ना फिजिकल ह्यानेच होते. व्हाईट बॉल व्हाईट बॉल व्हाईट बॉल व्हाईट बॉल. रिदेश कॅच नीट. रिदेश आता नाही हा. कॅच थ्रो. व्हेरी गुड. नीट हळू. कॅच थ्रो. वरती आधार पकड. हा थ्रो. गुड. परत थ्रो. परत धर. थ्रो. ब्लॅक घे कुठला पण. 1-1 1-1. हा चला. ब्लॅक त्याच्यात. गुड. चला चला. पाय खाली टेकलाय. नो. हा चला. गुड. व्हेरी गुड. हा चला नेक्स्ट. पाय टेकतोय रिदेश. हा जास्त पाय वर गेलास तर पाय खाली हे होणार नॉर्मल. हा हा कुठला पण कलर घे. टच नाही करायचं. हा गुड. बरोबर. ब्लॅक लाईनवर पाय ठेवायला ट्राय कर. ब्लॅक लाईन ब्लॅक लाईन. हा ब्लॅक लाईनवर पाय ठेवायला ट्राय कर. हा खाली बघ. ब्लॅक लाईन. हा बॉर्डर. हा गुड. व्हेरी गुड. हा गुड. हा घे बॉल. हा हळूहळू कर. हा गुड. तर आता ना दुपारची वेळ आणि आता मी बसलेली आहे जेवायला. रिदेश तर जेवला आणि त्याला ना आता हे दिले रुबिक क्यूब. तर ते तो करतो आहे ते पझल सॉल्व. आणि आता जरा थोडंसं काम पण होतं. ते रिदेशला ना नवीन लॅडर घेतली आहे ना तर तिकडचं थोडं म्हणजे ते हे होते सीलिंग ते आहे ते थोडंसं असं खालती आहे ना त्याच्यामुळे आम्ही हॉल बेडरूमच्या बाल्कनीमध्ये ते लावतोय. तर ते ते एक काम आहे आणि अजून 2-3 कामं आहेत इलेक्ट्रिशियनची. तर त्यांचं आता काम चालू आहे आणि जेवायला थोडा लेटच झाला मला. तर मी म्हटलं थोडंसं मी जेवेपर्यंत म्हणून ह्याला नुसतं इकडे तिकडे फिरत राहणार. हा तिकडे काय वायर वगैरे लावलेली आहे ना त्याच्यामुळे मग त्याला आता दिलेलं आहे आणि तो आता तो बसलेला आहे करत. साईडला लाव. उचल. चारी उचल आणि बाजूला ठेव असे.
तर आम्ही गार्डनमध्ये आलो आहे आणि झाले एक म्हणजे 15 मिनटं झाली येऊन. आम्हाला थोडंसं लेट झालं आज यायला. 7 वाजता आलो आम्ही. रोज आम्ही नेहमी आता कधी आलो तर आम्ही 7 वाजता म्हणजे घरी जायचा टायमिंग असतो आमचा. आज लेट झाला. ते इलेक्ट्रिशियनवाले आलेले, त्यांना लेट झाल्यानंतर मग रितेश थोडा वेळ झोपला होता. मग आता त्याला विचारलं तर तो बोलला की म्हटलं गार्डन, तो बोलला गार्डन गार्डन म्हणून मग आता आणलं. आणि आता तिथे आतमध्ये नाही पाठवलं आहे त्याला, थोडीशी गर्दी आहे म्हणजे एवढी नाही आहे, कमी आहे, कारण थोडं ओलं आहे आतमध्ये, म्हणजे पाणीच असते असं मध्ये मध्ये. आणि त्यामुळे आता आम्ही वॉकिंग करतो आहे. तर काल पण आलेलो, तर काल वॉचमन बोलला की आता पावसामध्ये जेव्हा पाऊस पडून जाईल ना, म्हणजे काल पाऊस पडला होता ना दुपारी, त्याच्यामुळे गार्डन पूर्ण ओलं होतं, त्याच्यामुळे मग आतमध्ये त्यांनी पाठवलं नाही. आणि जास्त कोणच नव्हतं, फक्त हे काय मुलं आलेली 2-3 रितेश पण होता. मग ते बोलले की स्विंग करा थोडं. मग 5च मिनटं काहीतरी स्विंग केलं असेल, 5-10 मिनटं. मग तो बोलला की तुम्ही म्हणजे फक्त वॉकिंग करू शकतो, तर पावसामध्ये मुलांचं खेळण्याचं आम्ही बंद ठेवणार, म्हणजे जर पाऊस पडला जोरात त्याच्यामुळे, कारण वरती पडायची भीती असते म्हणून. त्याचा आज पाऊस नाही ना पडला दिवसभर, त्याच्यामुळे आज ते चालू आहे. आता बघते थोडंसं राऊंड मारून ह्यांना थोडा वेळ पाठवते, मग आम्ही घरी जायला निघणार. तर तो यायचं नव्हतं आज, मला थोडं जरा ह्याच्यासोबत बसायचं होतं घरी, पण म्हटलं जाऊ दे. थोडं असं वाटतं की नेचरचं कनेक्शन पण पाहिजे ना, त्याच्यामुळे. आम्ही आलो मगाशीच, आणि मी आल्या देवाची बत्ती लावली, म्हणजे तर बत्ती गेली. त्याच्यानंतर मग आता आमटी झालेली आहे माझी आणि भाजी शिजते. कुकर लावला तर मला भाकऱ्या करायच्या आहेत. आणि रितेशला मी बाहेर लिखाणाचं काम दिलेलं आहे, पण आहे ना थोडंसं ना त्याचं तेच जरा ना अटेन्शन आहे ना कमी झालं आहे, म्हणजे तसं ना बाकीच्या गोष्टींकडे अटेन्शन जरा वाढलं, इकडे तिकडे नुसतं त्याचं लक्ष होतं. पटपट फिनिश कर. हां, जरा सारखं हे करावं लागतं रितेशला. रितेश कर कंटिन्यू. हां, 1 बोलून 1 20 गुड, बोलून घे. असंच आहे थोडंसं, मध्ये मध्ये येत होती मी बाहेर त्याला बघायला. हां, ली. आणि आम्ही गार्डनमधून आलो आणि डॉक्टरकडे गेलो होतो, कारण आहे ना मागच्या आठवड्यामध्ये ना परत ते रितेशना ना अथरुणामध्ये ना सूज झाली होती 1 दिवस मागच्या आठवड्यामध्ये. तर ज्या दिवशी झाले ना त्याच दिवशी मी त्याला नेलेलं डॉक्टरकडे. तेव्हा त्याने एक सिरप दिलेलं, आणि त्याच्यासोबत आहे ना म्हणजे तो बोलला की हे तुम्ही सिरप द्याल ना त्याला, पाण्यामध्ये डायल्यूट करून द्यायला सांगितलेलं. ते दिल्यानंतर तुम्हाला थोडंसं फरक जाणवेल त्याच्यामध्ये. पण तरी पण आहे ना परत मागच्या आठवड्यामध्ये मी त्याला ते सिरप तर द्यायची रात्रीचं, पण मी त्याला घेऊन पण जायचे 1:15च्या दरम्यान अशी. तर मी आज त्याला, आणि हां त्याच्यासोबत त्याने ना म्हणजे ह्याचं थोडं काम डाऊन होण्यासाठी आणि थोडं ब्रेन बुस्टिंगसाठी म्हणून त्याने ना सजेस्ट केलेलं आम्हाला ब्राह्मी वाटी. तर तो बोललेला की इथे नाही मिळणार, आयुर्वेदिक शॉपमध्ये बघा तुम्ही कुठे मिळालं तर तुम्हाला. तर मग आता ते दिनेशने आणली ना काल, तर ते किती डोस म्हणजे हे करायचे, तर ते मला ॲक्च्युली विचारायचं होतं ना, म्हणून मी आज गेली होती. किती द्यायचं ते त्याने सांगितलं, कसं द्यायचं ते असं. आणि आज त्याने परत अथरुणामध्ये सुरू केली, म्हणजे सकाळी. मी त्याला आज नेलं नाही ना, म्हणजे मला चेक करायचं होतं की तो करतो का नाही, पण त्याने काहीतरी ना 5:30-6च्या दरम्यान आहे ना म्हणजे हतरून म्हणजे ओलं झालेलं. पण आमचं हे वॉटरप्रूफ आहे, म्हणजे जे गादीचं कवर आहे ना ते, त्याच्यामुळे कसं गादीला एवढा काय प्रॉब्लेम येत नाही असं. तर आता बघू आता कसं म्हणजे कधी हे त्याचं आता थांबते. आणि पावसाळा पण सुरू झालेला आहे, आणि रात्रीचं पण तो ना पाणी जास्त पितो, तर मला थोडंसं ते जरा पाण्याचा इंटेक, त्याचं जरा वॉटर इंटेक कमी पण करायचं आहे. त्यानंतर मी एक असं पण ऐकलं आहे की खारीक जे असतात ना, सुके खारीक, ते भिजत घालायचे रात्री आणि ते खायला द्यायचे असतात म्हणजे सकाळी दुसऱ्या दिवशी. तर ते पण आता एक थोडासा उपाय हा करून बघणार आहे असं काय असं. तर आणि आज ते ह्याचं जे लॅडर आम्ही मागवलेलं, तर ते इकडे लावलं. रिदेश गेला, तर रिदेशचं लक्ष नसलं की रिदेश असं करतो. झालं 125, चला पटकन. तर ही लॅडर लावून घेतली. थोडंसं त्याला पाय ठेवायला हे जरा उंच झालंय, तर बघू वरती इथे वरती जरा रस्सी लावून थोडंसं खाली करायचं आहे, बघू.
कसं जमतं ते. तर इथे थोडं त्याला जरा हँगिंग म्हणजे आवडतं लटकायला, म्हणून म्हटलं थोडं एक्सरसाइज पण आहे ना ही फिजिकल, म्हणून इथे आणून घेतलं. झालं का? चला 125 पटकन चला. तर आता ह्याच्याकडून हे मी कम्प्लीट करून घेते आणि त्याच्यानंतर आता भाकऱ्या करायला जाते. नाही तर हा ना काय करणार नाही मला माहिती. तर चला आता व्हिडिओ एंड करते हा. आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि चॅनलवरती जर कोणी नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आणि मी भेटते तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय अँड थँक्यू फॉर वॉचिंग. बाय बाय बोल. एवढे मोठे 2 नाही काढायचे. बाय बोल. बाय. चला पटकन.